98237712. सर, आज विभागीय बैठक पार पडलेली आहे. या बैठकीला माननीय शिंदे साहेबांची उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. मीटिंगमध्ये काय असं सकारात्मक काय घडलं असं आहे त्याची माहिती आपण थोडी. आज आमचे नेते सन्माननीय संसदपटू श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली जालना आणि संभाजीनगर येथील प्रमुख शिवसैनिकांची बैठक संपन्न झाली. ही बैठक या बैठकीमध्ये सविस्तर अशा होणाऱ्या निवडणुका आणि यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शिवसेनेला किती यश मिळालं, किती ठिकाणी आपण निवडणुका लढवल्या, यश अपयशाचं कारण काय याचे विचारविनिमय माननीय शिंदेसाहेबांनी केला. आणि आमच्या जालना जिल्ह्यातून तसेच संभाजीनगर जिल्ह्यामधून सर्व प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. तर अंतर्गत काहीतरी मतभेद कुठेतरी पक्षामध्ये दिसतात असं शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामधून आढळलेलं आहे. त्याबद्दल आपली काय मत आहे? शिवसेनामध्ये कोणतेही मतभेद नाही. हिंदू सम्राट शिवसेना बाळासाहेबजी ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालणारी आमची संघटना, मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने चालणारी ही संघटना असून कोणतेही मतभेद आणि मनभेद शिवसेनेमध्ये नाही. परंतु काही असतात, परंतु हे आमच्या घरातला वाद आहे, हे कुटुंबातला वाद आहे. आम्ही आमच्या आपसामध्ये मिटू, असा काही मोठा वाद व काही संघर्ष कोणाचा झालेला नाही. संघटनात्मक बांधणी करावी असे साहेबांनी आदेश दिलेले आहेत. अगदी तालुका पातळीवर जाऊन संघटनात्मक बांधणी करावी, या संदर्भात आपली काय? सर्व मंत्री, सर्व आमदार, सर्व जिल्हा प्रमुखांनी साहेबांनी आदेश दिले की आपण गाव पातळीवर जा, विभाग लेवलला जा, तालुका लेवलला जा आणि गाव तेथे शिवसेनेची शाखा स्थापन करून संघटनात्मक बळकटी आणण्यासाठी गावोगावी दौरे करण्याचे त्यांनी आदेश केलेले आहे. जसं गावामध्ये हनुमान मंदिर असते तशी ही एक शाखा आपली पक्षाची तिथं म्हणजे बोर्ड लागलं गेलं पाहिजे. साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं की प्रत्येक गावामध्ये आपण जसं बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जातो तसंच आपण आपल्या शिवसेनेचा अभिमानाने त्या गावामध्ये बोर्ड असलं पाहिजे आणि शाखा स्थापनेचा जो आता आराखडा येणाऱ्या काळामध्ये तात्काळ आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन संघटनात बांधणी करून चांगल्या शिवसैनिकाला शाखेमध्ये स्थान देऊन बोर्ड लावून शाखा स्थापन करण्याचे आदेश सन्माननीय शिंदे साहेबांनी दिले. तरुण कार्यकर्त्यांना आपण काय आदेश किंवा मार्गदर्शन करणार आहे? आमची शिवसेनेची अंगीकृत संघटना युवा सेना आहेत. युवा सेनेचं मोठं काम या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि शिवसेनेच्या शाखेसोबत तिथं युवा सेनेची शाखा असावी हाही मानस सन्माननीय शिंदेसाहेबांचा असल्यामुळं आम्ही शिवसेना आणि युवा सेनेची शाखा स्थापन व अंगीकृत संघटनाला सोबत घेऊन शाखा स्थापनेचा धडाका हा जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. आजच्या मेळाव्यातून जे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करण्यात आले? आजच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, जिथं निवडणुका झाल्या त्या निवडणुकीबाबत विचारविनिमय करण्यात आला. पराभवाची कारण मीमांसा काय त्याबाबत चर्चा झाली आणि येणाऱ्या ज्या निवडणूक आहे, आमच्या जालनाची जिल्हा परिषदेची निवडणूक बाकी आहे, ही जिल्हा परिषद निवडणूक आपण कशी लढायची, युतीत लढायची का सोमबळावर लढायची, याबाबत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जे म्हणणे आहे हे श्रीकांतजी शिंदे साहेबांनी ऐकून घेतलं आणि त्यांनी त्या हिशोबाने आम्हाला मार्गदर्शन केलं. आपलं पूर्ण नाव आणि पद? सर, भाऊसाहेब एकनाथराव घोगे, शिवसेना जिल्हा प्रमुख, जालना.